वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकहून मुंबईच्या दिशेने चाललेले हजारो शेतकरी त्यांचा लॉंग मार्च आता मुंबईच्या वेशीच्या हळूहळू जवळ येतोय। मुंबईच्या बाहेरच चर्चा करण्याचं राज्य सरकारने ठरवलंय आणि त्यासाठी राज्य सरकारमधले दोन मंत्री, एक म्हणजे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, हे दोन्ही मंत्री लॉंग मार्चला सामोरे जाणार आहेत। दरम्यान चर्चेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा मोर्चा मुंबई शहराच्या बाहेरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यात त्यांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल सरकार काय भूमिका घेतं, किती मागण्या मान्य केल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी स्वतः आणि माननीय मंत्री महोदय सावे साहेब आम्ही दोन्हीही JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मोर्चाचं म्हणणं ऐकून घेण्याच्यासाठी, त्यांच्या मागण्यांच्या चर्चा करण्याच्यासाठी नाशिकच्या दिशेने जातो आहोत। आत्ताच्या घडीला कसारा सोडून तो मोर्चा मुंबईच्या साईडला येतो आहे। मला वाटतं की साधारणतः 1-2-2.5 तासामध्ये कदाचित खर्डीच्या आसपास तो मोर्चा असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही चर्चा करणार आहोत। बरोबर आहे, आपण बघितलं असेल की त्यांची पहिली मागणी होती की कांद्याच्या संदर्भामध्ये निर्णय करणं। आपण बघितलं असेल की काल परवाच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या कालावधीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्याच्यातल्या काही मागण्या ऑलरेडी प्रोसेसमध्ये होत्या। 12 तास विजेच्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल की आजही सभागृहात त्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब तथा ऊर्जा मंत्री त्यांनी सविस्तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे या संदर्भातलं विवेचन केलेलं आहे। आणि एक मोठी बातमी हाती येते या क्षणाची, ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का बसणार। उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि एकेकाळचे मंत्री दीपक सावंत हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत हे शिवसेनेत औपचारिकरित्या प्रवेश करतील। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। डॉक्टर दीपक सावंत हे राज्यमंत्री राहिलेले आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं धक्का तंत्र जे आहे ते लागोपाठ आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज थोड्याच वेळामध्ये बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। डॉक्टर दीपक सावंत हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात। त्याचमुळे ते मागे म्हणजे 2014 ते 2019 हा जो युती सरकारचा कार्यकाळ होता त्यावेळेला ते आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत होते आणि ते आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला खूप मोठा हा धक्का मानला जात आहे। माजी मंत्र्यांना थेट शिवसेनेत पक्षप्रवेश दिल्यामुळे एक खूप मोठी हलचल जी आहे ती शिवसेनेत आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होत आहे। उदय, फक्त डॉक्टर सावंत यांचाच प्रवेश असणार आहे का त्यांच्यासोबत आणखीनही काही प्रवेश होतील आज? एक दुसरा आहे की एक पक्षप्रवेश जो छोटेखानी ठेवला होता तो म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील जी STC संघटना होती त्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत प्रमुख, त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आता सचिव किरण पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर मुख्य पक्षप्रवेश जो आहे आजच्या दिवसभरातला तो आता इथे थोड्या वेळात होणार आहे। त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब भवन येथे येत आहेत आणि माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे। ठीक आहे उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च मधल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकलंय। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे हे दोघंही मोर्चेकऱ्यांच्या भेटीसाठी काही वेळापूर्वीच रवाना झाल्याचं कळतं। चर्चेची सर्व दारं खुली असून आमच्या समोर आम्ही सर्व पर्याय खुले ठेवले आहेत। सर्व प्रकारच्या मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत
या नंतर जी बैठक होईल त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच जबाबदार मंत्री असतील तरच आम्ही चर्चेसाठी जाऊ अशी भूमिका आता मोर्चेकऱ्यांनी घेतली सुरुवातीला। आणि आता आज सकाळी तर अशी भूमिका घेतली की सरकारनं इथे यावं, आम्ही मुंबईला चर्चा करण्यासाठी जाणार नाही। आणि त्यामुळे आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे दोन्ही मंत्री हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत आणि पुढच्या काही तासात मोर्चेकरांच्या सोबत बैठक होणार आहे। नाशिकहून निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे। कसारा घाट पार करून हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेला आहे। आता सरकारकडनं पुन्हा एकदा बोलणीसाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। अतुल सावे देखील या दादा भुसे यांच्या समवेत असणार आहे आणि हेच शिष्टमंडळाचे प्रमुख नेते आहेत, ज्यामध्ये माजी आमदार JP गावित आहे, अजित नवले आहे, कॉम्रेड डॉक्टर DL कराड आहेत। या सगळ्या शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते आज चर्चा करतील अशा प्रकारची माहिती आहे। तुम्हाला काही माहिती कळाली आहे? कोणी या आपल्याला पुन्हा भेटण्यासाठी येतंय, निमंत्रणासाठी येतंय? नाही, अद्यापर्यंत तर नाही, पण आता एवढ्याच कॉम्रेड अजितने सांगितलं की दोन लोक कोणतरी कोण सावे साहेब आणि आपले भुसे साहेब हे दोघे आपल्याला भेटायला येतात म्हणून असं सांगितलं त्यांनी। आपण हे मंत्री या ठिकाणी भेटायला आल्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात? चर्चेची दारं आम्ही कधीही बंद केलेली नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची कुणाची भूमिका असेल तर आपण नक्कीच त्याचं स्वागत करू। मात्र ते येतील त्यानंतरच योग्य ती प्रतिक्रिया आम्ही सर्वजण देऊ। आपल्यासोबत कॉम्रेड डॉक्टर DL कराड पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, आपणही या शिष्टमंडळासोबत आहात। पुन्हा एकदा सरकारकडनं चर्चेसाठीची तयारी केली जाते, आता आपली भूमिका काय असेल? नाही, सरकार उशीर करत आहे, परंतु ठीक आहे, ते जर चर्चेला येत आहेत तर शिष्टमंडळ नक्कीच चर्चा करेल, सकारात्मक चर्चा करेल। प्रश्न सुटले तर आनंदच आहे। मोर्चेकरांचं शिष्टमंडळ आणि सरकारमधील मंत्री यांच्यामध्ये पुढच्या काही तासामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर या मोर्चाचा पुढचं पाऊल काय असेल हे समजेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, कसारा। तिकडे शेतकऱ्यांचा लॉंग मार्च हा मुंबईच्या हळूहळू जवळ येऊ लागलाय आणि यावरून जोरदार राजकारण सुद्धा हळूहळू सुरू झालंय। उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवलाय। अन्नदाता आक्रोश करतोय आणि सरकार याकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप त्यांनी केला। शेतकऱ्यांना पायी चालायला लागणं हे लाजिरवाणं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। ज्याचं लाल वादळ असं वर्णन केलं जातंय तो शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा मोर्चा हा महाराष्ट्राच्या त्यांच्या हक्काच्या राजधानीकडे झेपावलेला आहे। आपल्या राज्यातला आपला अन्नदाता हा आक्रोश करतोय आणि त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही। सरकारला त्याच्याशी चर्चा करायला वेळ मिळत नाही। आज उद्या काल करणार होते, आज करणार आहे तसं ऐकलं, अजूनही केले की नाही मला कल्पना नाहीये, पण त्यांच्याशी बोलून त्यांचं समाधान करणं हे आवश्यक आहे।